नमस्कार अमरावती. अमरावतीच्या राजेंद्र कॉलनीत झालेल्या हत्या प्रकरणाने शहरात खळबळ उडाली आहे. इंस्टाग्राम चॅटिंगवरून मृतक आणि आरोपींमध्ये गेल्या काही दिवसांपासून वाद सुरू होता. हा वाद मिटवण्यासाठी मृतक आणि आरोपी एकत्र जमले होते. मात्र चर्चेदरम्यान पुन्हा वाद वाढला आणि त्याचे रूपांतर थेट हत्येत झाले. या हल्ल्यात शेख अफाक शेख अकील या 24 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला आहे. घटनेचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले असून आरोपी कोयत्याच्या सहाय्याने मारहाण करताना दिसत आहेत. या प्रकरणात एकूण 4 आरोपी निष्पन्न झाले असून त्यापैकी 3 आरोपी अल्पवयीन आहेत. सीसीटीव्ही फुटेज आणि डिजिटल पुराव्यांच्या आधारे पोलिसांकडून तपास सुरू आहे. या प्रकरणाचा तपास फैजलपुरा पोलिसांकडून करण्यात येत असून घटनेमागील नेमकं कारण आणि संपूर्ण सत्य आरोपी पोलिसांच्या ताब्यात आल्यानंतरच स्पष्ट होणार असल्याची माहिती पोलीस उपायुक्त यशवंत सोळंके यांनी दिली आहे. पोलीस स्टेशन फैजलपुराच्या हद्दीमधली ही सकाळी 8:30च्या दरम्यानची घटना आहे. त्यामध्ये एकाचा हात सुरुवातीला कापल्याची माहिती आम्हाला मिळाली होती. मग त्याला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केल्यानंतर तिथे त्याची डेथ झाली. या प्रकरणामध्ये आपण 4 आरोपी जे आहेत त्यांचा शोध आपण घेत आहे. 4 आरोपी यामध्ये आपण निष्पन्न केलेले आहेत. त्यामधले काही आरोपी जे आहेत ते मायनर आरोपी आहेत आणि हे प्रकरण जे आहे ते मुलीच्या प्रकरणावर हे झालेलं एकंदरीत प्रायमरी पेशी आपल्याला माहिती मिळत आहे. किती जण ताब्यात घेतले आता? आरोपीचा आपण शोध घेत आहोत. गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया आपली सुरू आहे आणि आपण ट्रेस करतोय आरोपींना. सर, आपण सांगितलं की 4 आरोपी आहेत. याच्यामधले मायनर आरोपी किती आहेत आणि वरचे आरोपी किती आहेत आणि त्यांची नावं काय? प्रायमरी तरी आपल्याला त्यामध्ये 3 आरोपी हे मायनर दिसतात आणि एक आरोपी जो आहे तो आपल्याला मेजर त्यामध्ये दिसतोय. पण आपण त्याला व्हेरीफाय करण्याची आपल्याला आवश्यकता आहे. व्हेरीफाय केल्यानंतरच आपल्याला क्लिअर होईल की मेजर आहे की मायनर. घटनाक्रम असा आहे की यामध्ये जो मयत व्यक्ती आहे त्याच्यासोबत त्याचे 2 मित्र आणि हा एक मयत व्यक्ती असे 3 जण चहा प्यायसाठी या ठिकाणी आले म्हणून सांगतात ते. आणि त्यानंतर मग ते मुलीच्या प्रकरणावरून जे मॅटर आहे ते मिटवण्यासाठी या मुलांनी सॅम कॉर्नर या ठिकाणी त्यांना बोलवल्याचं ते सांगतात. आणि त्या ठिकाणी मग त्यांचं सुरुवातीला आपल्याला बोलचाल करताना ते दिसत आहेत आणि बोलचाल करत असतानाच त्यांची वादावादी झाल्याचं दिसते आणि त्यामधून हा प्रकार झालेला आहे.